भंडारा जिल्ह्यात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि संपूर्ण भंडारा जिल्हा जलमय स्थितीत आल्याचं दृश्य बघायला मिळालं होतं। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, अनेक हेक्टरमधील शेतजमीन ओली पाण्याखाली आली, तर अनेक मार्ग बंद झालेत। अशा स्थितीमध्ये काल नागपूर रायपूर महामार्गावरील भिलेवाडा परिसरामध्ये असलेली दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली। असे असलं तरी आता आपण इथे बघू शकतो, मी नागपूर रायपूर महामार्गावरील भिलेवाडा ते पलाडी या दरम्यानच्या या पूल परिसरामध्ये आहो। इथे या नदी किनाऱ्यावर मोठ्या पुलाची निर्मिती होत आहे आणि लगतच हा इथे जुना पूल आहे, त्याला लागून असलेली इथे हे जो महामार्ग आहे, या महामार्गावरून नागपूर ते रायपूर कलकत्ता असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। इथून 24 तास वाहनांची वर्दळ असते। हेवी ट्रक्स इथून धावतात, 4 व्हीलर चालतात, 2 व्हीलर धावतात, शेकडो नागरिक इथून रोज प्रवास करतात आणि हा महामार्ग आता सध्या काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे धोक्याच्या स्थितीत आलेला। इथे बघू शकतो दृश्यांमध्ये या रस्त्याच्या खाली एक कडा आहे, एक साधारणतः 20 फुटाची ही उंची आहे आणि त्याच्या खालचा एक 4 ते 5 फुटाचा रुंदीचा जो मलबा भरण जे भरलेलं होतं या रस्त्याच्या खाली, ते पूर्णपणे या मुसळधार पावसामुळे ते ओलं झालं आणि ते पूर्णपणे असं खाली कोसळत आहे। एकंदरीतच इथं रस्त्यामध्ये खाली गड्डा निर्माण होत आहे आणि वरून धावणाऱ्या या वाहनधारकांना याची कुठेही कल्पना नाही। त्याच्यामुळे इथे येत्या जर कालावधीमध्ये पुन्हा सतत जर पाऊस राहिला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आताच प्रशासनाने खबरदारी घेऊन इथे काहीतरी बंदोबस्त करावा किंवा ही वाहतूक जे इथून आहे ते कुठून तरी दुसरीकडून वळविल्यास मोठी दुर्घटना इथे टाळता येऊ शकते। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।